Good morning, student. Last time we have studied exothermic reaction, endothermic reaction, and their examples. Now, today we have studied the next point, standard enthalpy of reaction. Now, these are denoted delta or H naught. Standard enthalpy of reaction म्हणजे काय बरं आता? The amount of it absorb or release when certain number of moles react in a balanced chemical equation at a standard temperature and pressure is called as standard enthalpy of reaction. बघा आता स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शनची डेफिनेशन आपण बघितलीच आहे. आता स्टँडर्ड स्टेट म्हणजे आता एच नॉट जो आहे तो काय डिनोट टू परफॉर्म द स्टँडर्ड कंडिशन. आता स्टँडर्ड कंडिशन जी आता कोणतीही जर रिॲक्शन असेल त्याच्या एस टी पी म्हणजे काय स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. तर ते प्रेशर काय असणार आहे किंवा टेम्परेचर काय असणार आहे. ॲट अ टेम्परेचर 298 केल्विन हे काय स्टँडर्ड टेम्परेचर आहे आणि 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे काय त्याचं स्टँडर्ड प्रेशर आहे. आलं लक्षात. आता पुढचा जो पॉईंट आहे आपला थर्मोकेमिकल इक्वेशन म्हणजे त्याच्यात आपल्याला जे केमिकल बॅलन्स इट इज द बॅलन्स केमिकल इक्वेशन. आणि ती जी इक्वेशन ही बॅलन्स करण्यासाठी कोणत्याही इक्वेशन ही इक्वेशनमध्ये रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट्स असतात. ते बॅलन्स करण्यासाठी काही गाईडलाईन दिलेल्या आहेत ते मी तुम्हाला सांगते. फर्स्ट आहे जसं कन्सिडर द बॅलन्स इक्वेशन फॉर रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट. आता इक्वेशन जर बॅलन्स करायची असेल तर त्याच्यासाठी रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट पाहिजेलच. नंतर सेकंड जे आहे द व्हॅल्यू अँड appreciate sign of enthalpy change is given on the right hand side. This value is delta r h naught. आता बघा जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू कुठं पाहिजे राईट हँड साईडला पाहिजे. आता थर्ड आहे आपलं द फिजिकल स्टेट ऑफ रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट आर स्पेसिफाईड बाय लेटर. आता बघा स्पेसिफाईड बाय लेटर जे आता आपण रिॲक्शन लिहिताना आपण जे गॅस घेतो किंवा लिक्विड फॉर्ममध्ये घेतो किंवा सॉलिड फॉर्ममध्ये घेतो तेव्हा आपण छोटं ब्रॅकेटमध्ये लिहितो बघा यस किंवा एल किंवा म्हणजे एल असेल म्हणजे एल फॉर्ममध्ये असेल म्हणजे तो लिक्विड फॉर्ममध्ये असेल म्हणून खाली एल लिहिलेला आहे ब्रॅकेटमध्ये, किंवा गॅस असेल तर गॅसच्या फॉर्ममध्ये असेल म्हणून तिथं जी लिहिलेला आहे, किंवा एस असेल तर तिथं सॉलिड फॉर्ममध्ये असेल म्हणून तो एस लिहिलेला आहे, किंवा ॲक्वायस आपण लिहितो बघा ए क्यू शॉर्टमध्ये ॲक्वायस फॉर्ममध्ये असेल तर ॲक्वायस फॉर्ममध्ये लिहितो. लक्षात. फोर्थ द गिव्हन व्हॅल्यू ऑफ डेल्टा एफ एच झिरो किंवा एच नॉट ॲझ्युम द रिॲक्शन ऑकर्स इन गिव्हन डायरेक्शन. रिव्हर्स डायरेक्शन किंवा फॉरवर्ड डायरेक्शन. हे बघा रिॲक्शन जर ती फॉरवर्ड असेल किंवा रिव्हर्स असेल ते तिथं आपण मेन्शन करतो डेल्टा आर एच नॉट किंवा डेल्टा एफ एच नॉट हे आपण तिथं मेन्शन करतो. लास्ट वन इज द वेन द कोइफिशियंट इंडिकेटिंग द नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑल सबस्टन्सेस इन थर्मोकेमिकल इक्वेशन आर मल्टिप्लाइड और डिवायडेड बाय अ सर्टन न्यूमेरिकल फॅक्टर. आता बघा जसं आपण एखादी कन्सिडर द हायपोथेटिकल रिॲक्शन ए प्लस बी प्लस सी प्लस डी गिव्स द सी प्लस डी. देन ए प्लस बी दिज आर द रिॲक्टंट अँड सी प्लस डी दिज आर द प्रॉडक्ट. तर ए स्मॉल ए प्लस बी बी गिव्स द सी सी प्लस डी. आता जे स्मॉल लेटर्समध्ये दाखवले दिज आर द कोइफिशियंट. असे तिथं ते कोइफिशियंट दाखवलेले आहेत. आता एक्झाम्पल दाखवलेलं आहे त्यांनी आपल्या थर्मोकेमिकल इक्वेशनचं CH4 अँड ट्वाईस O2. याच्यामध्ये बघा आता 1 मोल ऑफ CH4 तो गॅसच्या फॉर्ममध्ये दाखवला आहे बघा, आणि 2 मोल्स ऑफ O2 दोघं काय झाले रिॲक्ट झाले. त्याच्यापासून आपल्याला काय मिळालं आहे मग 1 मोल ऑफ CO2 अँड 2 मोल्स ऑफ वॉटर. बरोबर आहे की नाही. आता पुढचं जे आहे आपलं स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. बघा आता स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन कशाने डिनोट केलं आहे बघा आता डेल्टा एफ एच नॉट. बरोबर आहे की नाही. डेल्टा एफ एच नॉट फॉर एक्झाम्पल दिलेलंच आहे तिथं H2 1/2 O2 प्लस काय तयार होतं तिथं वॉटर तयार होतं बघा H2O. H2O. आता स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशनमध्ये जे आहे डेल्टा एचची जी व्हॅल्यू आहे ती निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह म्हणजे दोघंही कंडिशन असू शकते. निगेटिव्हही असू शकते किंवा पॉझिटिव्हही असू शकते. पण ह्या रिॲक्शनमध्ये जो प्रोडक्ट मिळतो आपल्याला, जो प्रोडक्ट फॉर्म होतो तो मात्र 1 मोल असला पाहिजे प्रॉडक्ट. म्हणजे मग कसं डेफिनेशन येऊ शकते द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ अ कंपाऊंड इज द एन्थाल्पी चेंज that accompanies a reaction in which 1 mole of pure compound
बघा आता मी सांगितलं की तुम्हाला की प्रॉडक्ट हा किती पाहिजे आपला, किती प्रॉडक्ट किती 1 मोल ऑफ प्युअर कंपाऊंड इज फॉर्म इन इट्स अ स्टँडर्ड कंडिशन, म्हणजे त्याला काय म्हणतो मग आपण, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. आलं लक्षात? स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन म्हणजे काय? आता त्याचं एक्झाम्पल पण दिलेलं आहे बघा. मग असे आपण एक एक्झाम्पल घेतलं, एक झालं तरी सफिशियंट आहे. आता नेक्स्ट, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन. त्याच्यामध्ये त्यांनी एक कन्सिडर रिॲक्शन करून दाखवलेली आहे आणि मी जे तुम्हाला कोइफिशियंटच्या फॉर्ममध्ये सांगितलं त्याच्यातच त्यांनी ते लिहून दाखवलं आहे, समेशन एच नॉट प्रॉडक्ट मायनस समेशन एच नॉट रिॲक्टंट. आता पुढचं जे आहे आपलं स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन. आता बघा, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन, कंबशन म्हणजे काय, हा शब्द काही तुम्हाला नवीन नाही आहे, तो गेलेलाच आहे. आता आपल्याला कंबशन म्हणजे काय, तर स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन. आता जसं स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशनमध्ये आपण काय सांगितलं की डेल्टा एच व्हॅल्यू जी आहे ती निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह दोघंही असू शकते, बरोबर आहे की नाही. पण स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशनमध्ये डेल्टा इज ऑलवेज निगेटिव्ह, हे लक्षात ठेवायचं मात्र. हे जे छोटे छोटे क्वेश्चन असतात ना, हे MCQसाठी आपण विचारले जाऊ शकतो, तेव्हा या छोटे छोटे जे असतात ना ते लक्षात ठेवायचे. म्हणजे स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशनमध्ये डेल्टा एच इज ऑलवेज निगेटिव्ह. म्हणजेच मग जर निगेटिव्ह असेल तर कोणती रिॲक्शन येईल मग तिथं, एक्झोथर्मिक रिॲक्शन ना, बरोबर आहे की नाही. दीज आर द एक्झोथर्मिक रिॲक्शन. आता स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन ते कशाने डिनोट केलं जातं मग, डेल्टा एच नॉट सी किंवा डेल्टा सी एच नॉट असंही लिहू शकतो आपण. सी म्हणजेच कंबशन. फॉर एक्झाम्पल दाखवलेलंच आहे, C2H2 प्लस 5,2O2 गिव्स ट्वाईस CO2 प्लस H2O. आता बघा तिथं ब्रॅकेटमध्ये L लिहिलेलं आहे, H2O लिक्विड फॉर्ममध्ये असतं म्हणून ते L लिहिलेलं आहे, CO2 गॅस आहे म्हणून G लिहिलेलं आहे तिथं, बरोबर आहे की नाही. डेल्टा एच नॉट इक्वल टू -1300 किलो जूल, -1300 किलो जूल. आता आपण याची डेफिनेशन कशी तयार करू शकतो मग बघा, द अमाऊंट ऑफ हीट रिलीज when 1 mole compound is burnt in pressure in presence of excess supply of oxygen under the standard condition is called as standard enthalpy of combustion. आता बघा, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन म्हणजे मग याच्यातनं तुम्हाला डेफिनेशनवरनं काय लक्षात आलं की आपल्याला जो रिॲक्टंट आहे, बरोबर आहे की नाही, फॉर्मेशनमध्ये आपण काय बघितलं, जो प्रॉडक्ट आहे तो 1 मोल असणं गरजेचं आहे. बट नाव इन स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन द रिॲक्टंट इज 1 मोल, म्हणजे रिॲक्टंट हा किती मोल पाहिजे, 1 मोल असणं गरजेचं आहे, बरोबर आहे की नाही. म्हणून आपण त्याची डेफिनेशन कशी तयार करू शकतो मग, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशनची, द अमाऊंट ऑफ हीट रिलीज when 1 mole of compound is burned in presence of excess supply of oxygen under standard condition is called as combustion. Enthalpy of standard enthalpy of combustion. किंवा असेही सांगू शकतात, द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन ऑफ अ सबस्टन्स इज द स्टँडर्ड एन्थाल्पी चेंज accompanying a reaction in which 1 mole of the substance in its standard state is called, आणि तो काय होतो, कम्प्लिटली ऑक्सिडाइज होतो, इज कॉल्ड ॲज स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन. हे बघा छोटे छोटे टर्म्स येथे आहे एकदम. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन बघितली आपण, ज्याला कशाने डिनोट करतात, डेल्टा आर एच नॉट. त्याच्यानंतर आपण बघितलं स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन बघितलं, ज्याला आपण कशाने डिनोट करतो, डेल्टा एफ एच नॉट. अँड देन लास्ट वन इज स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन, डेल्टा सी एच नॉट, बरोबर आहे की नाही. लक्षात ठेवायचं, फॉर्मेशनमध्ये डेल्टा एचची जी व्हॅल्यू आहे ती पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह दोघंही असू शकते, पण जर कंबशनमध्ये डेल्टा एच इज ऑलवेज निगेटिव्ह असतो. आणि लक्षात, आता पुढचा जो टॉपिक आहे आपला, आता हे जे एक्झाम्पल्स आहेत न्यूमेरिकल्स आपण शेवटी घेणार आहोत. सगळे जे न्यूमेरिकल्स आहेत दाखवली इथं ते आपण सगळ्यात लास्टमध्ये घेणार आहोत लास्ट लेक्चरमध्ये. आता पुढचा जो पॉईंट आहे आपला, बॉन्ड एन्थाल्पी. बॉन्ड, आता बॉन्ड शब्दच बघा, बॉन्ड म्हणजे आपण बॉन्डिंग ज्याला म्हणतो. आता जर कोणतेही
समजा आता एखादा सपोज 2 ॲटम्स बॉन्ड, टू ब्रेक द बॉन्ड, ते ब्रेक जर करायचा असेल तो बॉन्ड आपल्याला आता समजा H2 मॉलिक्यूल आहे, H त्याच्यामध्ये जे दोन H हायड्रोजन आहेत ना, H2 मॉलिक्यूल, 2 हायड्रोजन आहे, म्हणजे त्या दोघांमध्ये एक बॉन्ड आहे, त्याला ब्रेक करायचं आहे आपल्याला. सपोज 2 ॲटम बॉन्ड टू ब्रेक टू प्रोव्हाइड द एनर्जी. त्याच्यासाठी काय लागणार आहे मग आपल्याला? तो ब्रेक करण्यासाठी एनर्जी लागणार आहे ना. आणि ते मग त्यालाच काय म्हणतात? बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी, किंवा त्याला नवीन शब्द जो आहे तो बॉन्ड एन्थाल्पी. त्यालाच आपण काय म्हणतो? बॉन्ड एन्थाल्पी. म्हणजेच कसं बघा, डेफिनेशन कशी येऊ शकते त्याची? द एन्थाल्पी चेंज रिक्वायर्ड टू ब्रेक पर्टिक्युलर कोव्हॅलंट बॉन्ड. बघा आता, टू ब्रेक पर्टिक्युलर कोव्हॅलंट बॉन्ड इन 1 मोल ऑफ गॅसियस मॉलिक्यूल टू प्रोड्यूस गॅसियस ॲटम इज कॉल्ड ॲज बॉन्ड एन्थाल्पी. इन शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं की जर एखाद्या बॉन्डला ब्रेक करण्यासाठी आपल्याला एनर्जी लागते, टू प्रोव्हाइड द एनर्जी, दिस एनर्जी इज कॉल्ड ॲज बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी, और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज बॉन्ड एन्थाल्पी. बरोबर आहे की नाही? बॉन्ड एन्थाल्पी म्हणजे जेवढी जास्त एनर्जी तेवढी स्ट्रेंथ जी आहे, स्ट्रेंथ पण जास्त लागते. बरोबर आहे की नाही? तेवढे आपली काय लागणार आहे? स्ट्रेंथ पण जास्त लागणार आहे. आता समजा पुढचं जर फॉर एक्झाम्पल दिले त्यांनी आपल्याला HCl मॉलिक्यूल डिसोसिएट, HCl H++Cl आणि नंतर त्याची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला -438 जी आहे, डेल्टा RH नॉट इक्वल टू 431.9 किलो जूल. आता पुढचं जो आहे बघा, पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल, ॲव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी इन पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल. पॉलीॲटॉमिक म्हणजे माहितीच आहे आपल्याला, एक म्हणजे डायॲटॉमिक, पॉलीॲटॉमिक, मोनोॲटॉमिक, हे माहितीच आहे आपल्याला. मोनो म्हणजे एक, डाय मीन्स 2 आणि पॉली म्हणजे मोर दॅन 2 or 3. आता बघा, each covalent bond in polyatomic molecule is associated with its own specific bond enthalpy. The dissociation of H2O molecule, H2O equal to gives the product twice H plus O, and then the delta RH not equal to 927 kilojoule. आता बघा, आपल्याला जे आहे H2O 2 बॉन्ड आहेत ना, हायड्रोजन आणि ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक करण्यासाठी आपल्याला एनर्जी लागते. समजा 2 टाईपची एनर्जी, E1 आणि E2 जर असेल तर ते डू नॉट सेम. दोघंही एनर्जी सेम असतील का? त्या नाही का? कारण की जेव्हा आपण फर्स्ट बॉन्ड ब्रेक करतो तेव्हा दुसरा जो बॉन्ड असतो, आता H2O आहे ना, H2O H2O आहे ना, मग OH आणि OH असे 2 बॉन्ड होतील की नाही? H2Oचं जो स्ट्रक्चर तुम्हाला माहितीच आहे. तर 2 बॉन्ड आहे, इकडं OHचा, इकडं HO. तर आता पहिला जो बॉन्ड आपण ब्रेक करू तेव्हा दुसरा जो बॉन्ड आहे त्याच्या शेजारचा, तो त्याला इन्फ्लुएन्स करेल. बरोबर आहे की नाही? आणि जेव्हा दुसरा बॉन्ड आपण ब्रेक करू तेव्हा पहिला बॉन्ड ऑलरेडीच ब्रेक झालेला असल्यामुळे तो त्याला इन्फ्लुएन्स करू शकतो का? नाही. म्हणून दोघांची जी एनर्जी आहे ती सेम असू शकत नाही. लक्षात? ॲव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी. आता बघा, आता एखादी रिॲक्शन जर आपण लिहिली ती एका स्टेपमध्ये आहे, 1 स्टेप रिॲक्शन. त्याच्यापासून आपल्याला आता हीच बघा, फॉर एक्झाम्पल आपल्याला तिथं बुकमध्ये दिलेलेच आहे. H2O जी बॉन्ड आहे, आता डिसोसिएशन फॉर H2O मॉलिक्यूल इज H2O गिव्स ट्वाइस H प्लस O, डेल्टा RH नॉट इक्वल टू 927 किलोजूल. आता ही एक स्टेपमध्ये आपल्याला करून दाखवलेली. तीच रिॲक्शन आपल्याला 2 स्टेपमध्ये खाली करून दाखवली. बघा, द बॉन्ड्स इन H2O आर ब्रोकन इन सक्सेसिव्ह स्टेप. फर्स्ट स्टेपमध्ये H2O गिव्स OH प्लस H, देन सेकंड स्टेप OH पासून पुन्हा O प्लस H. आता त्याची जी डेल्टा RH नॉट इक्वल टू 499 किलोजूल आणि सेकंड स्टेपला 428 किलोजूल. आता त्यांची दोघांची जर आपण ॲडिशन केली तर ते आपल्याला काय मिळते? 927 किलोजूल. म्हणजे जी आपण पहिल्या याला होती, म्हणजे समजा की रिॲक्शन कोणतीही असू द्या, ऑन 1 स्टेप और मोर स्टेप हीट इज सेम. हीटमध्ये बदल झालेला आहे का? नाही. हीट काय असणार आहे? सेमच असणार आहे. ती 2 स्टेपपेक्षा जास्त असली, म्हणजे सपोज A प्लस बी जरी असेल, किंवा A प्लस बी, बी प्लस सी, देन सी प्लस डी, म्हणजे ती 2 स्टेपमध्ये किंवा 3 स्टेपमध्ये झाली तरी जी आपल्याला हीट मिळणार आहे ती काय असते? सेमच असणार आहे, त्याच्यात बदल होणार नाही. आलं लक्षात?
आपले आज किती टॉपिक झाले मग. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन म्हणजे काय, स्टँडर्ड नंतर थर्मोकेमिकल इक्वेशन आपण जे गाईडलाईन बघितल्या ते फक्त लक्षात ठेवण्यासाठी आहे. मेन पॉईंट जे आहे ते हेच आहे की स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन अँड देन बॉन्ड एन्थाल्पी. बॉन्ड एन्थाल्पीची पण डेफिनेशन 1 मार्कासाठी विचारली जाऊ शकते. ओके, थँक्यू.